हे लोक काय पण सांगतात काय सुद्धा ऐकायचं नाही. अशा रस्त्याच्या मध्ये गाडी बिडी उभा करून हे फोटो व्हिडिओ काढणं हे सगळं चुकीचं आहे. मित्रांनो हे बघू शकता, हे जव्हार मध्ये ना आम्ही ना बाजारामध्ये पोहोचलोय आता. इथे येणारे म्हणजे सिगारेट तर आम्ही अजिबात पिऊनच गेले. दारू तर एकदम बंदीच आहे. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, इथे ना वरनं खाली येताना असं आहे ना थोडा रॉ पॅच आहे, म्हणजे थोडा रिस्की पॅच आहे. तो सगळ्यांना उतर खाली यावं लागतं आपल्याला. हे बघा आता सूरज शेट आहे ना आमचे जॅकेट बघा पहिला मी शूट मारतोय का घरी गेलाय थांबलाय काय डायरेक्ट कुठे मारली. व्हिडिओ चालूच नाही गेला. साईड नो थोडा आमको आमचा प्रो प्लेअर इथं बसलाय. पट्टीचा आहे, पट्टीचा पाहुणार आहे तो. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. आज आम्ही आलो जरा बाहेर आणि आज आपल्या सोबतचं पब्लिक बघा तुम्ही माहिती का ना. गाईज ब्लॉग चालू झाला, चष्मा तुटला. दाखवा जरा चष्मा. गाईज चष्माच तुटला. हा आता तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. सूरजला तुम्ही आपल्या रायगडच्या जय शिवराय रायगडच्या ब्लॉग मध्ये बघितला असणार आहे. आता सध्या आम्ही तुम्हाला सगळं पहिला तर सगळ्यांना भेट करून देतो. याला बघितला असाल तुम्ही आपल्या कळसुबाईच्या ब्लॉग मध्ये स्काय, आणि त्या साईडला अंकुर आहे. अंकुर येतोय. अंकुरकडे लक्ष द्या, अंकुरकडे लक्ष द्या. गाडी येते. हा इकडे अंकुर येतोय. तर मित्रांनो हे बघा आजचं आमचं नियोजन आहे. बघा हे लोक काय पण सांगतात काय सुद्धा ऐकायचं नाही. अशा रस्त्याच्या मध्ये गाडी बिडी उभा करून हे फोटो व्हिडिओ काढणं हे सगळं चुकीचं आहे. आणि आता 2-3 गाड्या थांबून आम्हाला विचारत होते बाबा का थांबलाय तुम्ही रस्त्याच्या मध्ये, गाडी चालू होत नाही आमची. हा काय विषय मध्ये काय ह्या सगळ्यामध्ये सगळ्याचं कारण म्हणजे ना स्कायच आहे. कारण स्कायच इथं बघा, स्कायच्या हातामध्ये हेल्मेट आहे. स्काय इथे ना व्हिडिओ काढत होता. तुम्हाला भेटेल व्हिडिओ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही आज चाललोय जव्हारला, काळमांडवी वॉटरफॉलला. सो आम्ही जरा खूप एक्साइटेड आहे. स्काय भाऊंना आहे ना टॉप वरनं उडी मारायची तिथे. स्काय विषय खोल भाई, लाईफ एकच आहे. आत्ताच घाला नाद निराळा. 32 शिराळा. आता लहान मुलांना कसे त्यांचे आई वडील आपले पालक कसे गाडी आली बाजूला बाजूला बाजूला, तसंच इथं आमचा सूरज आहे का भाई तिकडे आहे ना 200 मीटरवर गाडी असेल ना तरच बोलतोय गाडी आली बाजूला बाजूला. हा पालक. तर मित्रांनो काय विषय माहिती आहे का, सकाळी ना 4ला निघायचं होतं आम्हाला, पण काल रात्री ऑफिसचं काम वगैरे करेपर्यंत आहे ना, आवरावरी करेपर्यंत आहे ना बराच वेळ झाला. मला 1 वाजता झोपलो होतो मी. शेवटी 4 वाजता निघायचं म्हणून मला सूरजनं फोन केला. त्यावेळी अंकुर आणि मी उठलोय. मग सगळं पटकन आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होईपर्यंत आम्हाला 5 वाजले आणि 5 वाजता आम्ही निघालोय. आता जो शहापूर रोड आहे ना, शहापूरपासून आहे ना लेफ्ट घेतल्यानंतर आहे ना तुम्हाला आपला मक्खन रोड भेटतो ना, प्रॉपर अशा ना गावाच्या फिलिंग्स होतात. जर आहे ना तुम्ही पावसात जर ह्या रस्त्याला आला ना, आई शपथ सांगतो भाई खतरनाक म्हणजे ना सिटी ऑफ वॉटरफॉल बोलतात जव्हारला. तुम्ही एकदा आहे ना पावसाळ्यात आहे ना जव्हारला या. माथेरानपेक्षा पण आहे ना भारी वाईब येतात इथं. तसं आजचं आपलं लोकेशन आहे ना काळमांडवी वॉटरफॉल आहे, जे आपलं आहे ना जव्हारमध्ये पालघरमध्ये ना जव्हार येतं. जव्हारपासून आहे ना ते काळमांडवी वॉटरफॉल आहे ना ऑलमोस्ट मला वाटतं आहे ना 9 किलोमीटरच आहे. आणि तो वॉटरफॉल आहे ना मला वाटतं की ना 5 ते 7 आहे ना टप्प्यांमध्ये आहे. तर तो आज आपण बघणार आहे. सो चला आता मित्रांनो बघा कसं आहे, शिर्ड्या कशा चालल्यात आहे. हा हे बघा या आमचे कार्यकर्ते बघा कसं आहे. हा चालवणारा वेगळा, हेल्मेट कोणाच्या डोक्यात. हा चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता स्पॉटवर. लई टाइमपास होत चाललाय आमचा. कधी पोचायचं होतं, कधी पोचतोय आता मी काय माहित. आता मित्रांनो हे बघू शकता
हे जव्हार मध्ये ना आम्ही ना बाजारामध्ये पोहोचलोय आता इथे. मच्छी मार्केट वगैरे असा बाजार आहे ना आमच्याकडे गावी असतो. काय गुरुवारचा बाजार असतो तो. काळमांडवी वॉटरफॉल फक्त आहे ना 5 किलोमीटर राहिला आहे. आणि इथली आहे ना तुम्ही ना घरं वगैरे तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे कसं गावाकडची पूर्ण घरं आहेत वगैरे. हे बघा आता इकडं अंगण वगैरे आहे समोर. शेणाने सारवलेली वगैरे घरं आहेत. घराची छप्पर आहे ना ती कौलारू आहेत. काही ठिकाणी आहे ना छपरावरती आहे ना गवत वगैरे टाकलेलं आहे. म्हणजे फुल एकदम ट्रेडिशनल जे टाईपची घरं असतात ना तशी आहे ना घरं आहे तिकडं. हे बघा हे एक घर बघा. तर मित्रांनो आता बघू शकता आपण आहे ना काळमांडवी आहे ना वॉटरफॉलच्या आहे ना एंट्रन्सला आता पोहोचलेलो आहे इथं. हे बघू शकता इथे काळमांडवी धबधबा जव्हार. आता इथून आपण जाणार आहे आतमध्ये. बघा इथून आता आतमध्ये आलोय. आता इथून फक्त आहे ना अर्धा किलोमीटर आपला धबधबा आहे. आज नुसता राडा होणार ना भावांनो. पोरं नाही ऐकणार आमची आज. काय तर बिलकुलच नाही ऐकणार. आमचं लाल मातीतला प्रवास चालू झाला एकदम ऑफ रायडिंग. नदीचं पात्र आहे बाजूला आणि आम्ही त्या बाजूने चाललोय. निसर्गाचे येस. गाड्यांवरून तर वाटत नाही की जास्त काही पब्लिक आहे. तसं आम्ही लवकर आलोय. ब्रो किती वाजले रे? 10-20 झालेले आहेत. सो त्या मानाने आम्हाला उशीरच झाला आहे. पण ठीक आहे. इथं गाड्यांना ना पार्किंगसाठी ना प्रॉपर अशी सोय केलेली आहे त्यामुळे टेन्शन नाही. चलो आपण आपली गाडी लावून घेऊया. तर मित्रांनो आता बघा आम्ही इथं पोहोचलोय. गाडी पार्किंग केल्या. पार्किंगचे चार्जेस आहे ना आता काका वगैरे सांगतील आपल्याला सगळे डिटेल. काका कसे काय चार्जेस आहेत? ते पर पर्सन म्हणजे एका माणसाचे 20 रुपये हां. आणि बाईकचे 20 रुपये. आणि हे काळमांडवी वॉटरफॉलला यायला ना कोणकोणते पर्याय आहेत? म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं झालं तर एसटी वगैरे काय? एसटी आहेत म्हणजे 7ला आहे एक एसटी. हां नंतर 9ला. हां. नंतर 10:30ला 11ला. जव्हारपासून केळीचा पाडा. केळीचा पाडा. ओके. माझे जीप वगैरे चालू असतात का? आज जीप पण चालू असतात. बस स्टँडच्या बाजूला जीप आहे लोकेशन. हा ना. हा. म्हणजे स्टँडला आणि रेल्वे स्टेशन इथं बघायला गेलं तर पालघर किंवा नाशिक. पालघर किंवा नाशिक जवळ कुठलं तरी? डहाणू पालघर आणि डहाणू. नाशिक. अच्छा म्हणजे बघितलं काय सांगितलं पालघर किंवा नाशिक आहे ना त्या रेल्वे स्टेशनला आला तिथून आपल्याला डायरेक्ट जीप भेटते. त्या जीप पकडून आपण डायरेक्ट इथं काय बोललाय केळीचा पाडा. केळीचा पाडा इथे पोहोचलं ना. काळमांडवी धबधबा हा सांगितलं. काळमांडवी धबधबा सांगायचं. मग इथं पोहोचणार. मग इथून गेटवर सोडणार. गेट पासून आहे ना 50-500 मीटरचं अंतर आहे. ते आत आलं की इथे येणार. मग इथे येताना म्हणजे सिगारेट तर आम्ही अजिबात पिऊनच नाही देत. दारू तर एकदम बंदीच आहे. सिगारेट गुटखा आणि दारू हे सगळं इथे खाली म्हणजे बंदच आहे. बंदच आहे. जर कोणी समजा काढलीच हा हा. तर ती लगेच समितीमध्ये जमा करून जमा ठेवतात. म्हणजे तुम्ही ना इथे ना एन्जॉय करायला येताय ना तर तो फक्त ना एन्जॉयच करायचा. हा जीवाची काळजी घ्यायची. बरोबर. म्हणजे आता खाली आहे ना सेफ्टी जॅकेट्स वगैरे आपल्याला सगळं भेटणार. सगळे आहे. ओके. आणि जे गाईड्स वगैरे पण डेली असतात? जागर विकतो का? म्हणजे फक्त सॅटर्डे संडे चालू असतं की नाही, डेली? डेली ना. ही माहिती सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि जर इकडे येत आहे तर या सगळ्या गोष्टींची दक्षता बाळगा. भावांनो हे ना आपल्याला ना वरती गाववाले ना पर पर्सन 20 रुपये घेतात. पण त्यांनी ना तसे ना सोय पण तशी एकदम प्रॉपर अशी सोय केली आहे. इथं बघू शकता ह्या रॉ पॅचने ना खालती उतरताना ना कोणी पडू नये म्हणून आहे ना प्रॉपर अशा आहे ना लाकडं लावून वगैरे ना पायऱ्या केलेल्या आहेत. हे बघा इथपर्यंत आहे. त्यामुळे ना त्या पायऱ्या केल्यामुळं आपण आहे ना प्रॉपर असं उतरू शकतो खाली. हे बघा इथून तुम्हाला प्रॉपर दिसेल. आणि ज्याची आपण वाट बघत होतो ना तो टप्पा दिसायला स्टार्ट झाला आहे. बघू शकता पाण्याची तळी दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि इकडं आमचे स्काय भाऊ आजचं तुमचं टार्गेट आहे तिकडं. भाई जितक्या वरतून उडी मारता येईल तितक्या वरतून उडी मारणार आहे मी आज भाई. आर्या पार स्काय भाऊ आज आहे ना तरच करणार आहे भाई. असं करायचं बघ. हे आहे ना असं दाबायचं. असं साईडला करायचं. डायरेक्ट कॅमेरा ओपन होतो. दाबलं की बाजूला माझा फोटो बघायचा आहे. फोटो नाही काढायचे तुझं. 31 अरे 31
1999. अच्छा भाई स्कायने ना पासवर्ड सांगितलाय मोबाईलचा आणि तो सध्या आहे ना जीपेला पण आहे. ये ना चल भाई, ये ना चल भाई. बघू शकता आता आहे ना वरचा टप्पा उतरल्यानंतर ना इथे अजून एक टप्पा आहे जिथं आपल्याला आहे ना ही गावकऱ्यांनी आहे ना लाकडाची शिडी बनवली. त्या लाकडांच्या शिडीच्या साह्यानं आपल्याला उतरायला लागतं. आता स्काय भाव एकदम गेला एकदम रायडर सारखा खाली हिरो बनत. मित्रांनो आता आम्ही बघा इथं काळमांडवी वॉटरफॉलला पोहोचलोय आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. बघा हे आहे सगळ्यात मोठं तळं जे 80 फूट खोल आहे. इकडे 15 फूटवाले आहे आणि इथे खाली एक आहे म्हणजे प्रत्येकाचं आहे ना खोलीनुसार इथे ना मेन्शन केलेलं आहे की ना किती किती फूट खोल आहे ते. तो आता चला आम्ही ना इथे ना बॅगा वगैरे ठेवतो आणि कपडे वगैरे चेंज करून ना पाण्यात उतरतो. ह्याच्याकडे बघून तुम्हाला ह्याच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल यो पोहण्यामध्ये एकदम प्रो असेल पण आहे ना ह्याला गाड्याला पोहता येत नाही. अंकुर बघितलं का स्ट्रेचिंग बिचिंग बघितली का? हा जसं काय याला पोहता येतं का? तिकडे अंकुर बघा अंकुर सध्या सेटलमेंट करतोय. सेटलमेंट झालं का? झालं भाई झालं ना. झाला आता चांगला मार्ग काम झाले. कसं मला पवा येतं पण रिस्क नको रे भावा. मला लय जगायचंय अजून आपल्याला लई ट्रेक करायची आहे. अरे भाई चला आता आम्ही वरच्या बाजूला होतो. आयला गॉगल बिगल काढून ठेवतो नाही तर गॉगल बिगल गेला ना तर परत लपडी. जॅकेटचा रेट असा आहे की 200 रुपये अनलिमिटेड आणि तासाचे 100 रुपये. तासाचे 100 आणि 200 रुपये अनलिमिटेड. अच्छा म्हणजे जर तुम्हाला जर जॅकेट पाहिजे असेल 1 तास फक्त पोहायचं असेल 100 रुपयामध्ये घेऊ शकता आणि जर तुम्हाला आहे ना 1 तासाच्या वरती पाहिजे असेल तर 200 रुपये घ्या आणि दिवसभर आहे ना वापरा. मी तर म्हणतो 200 रुपये द्या दिवसभर वापरा. आणि जर तुम्हाला पोहायला येत नसेल थोडे तरी असेल तर आमच्या अंकुरला आहे ना पोहायला येतं पण आहे ना रिस्क नाही घ्यायची म्हणून तो जॅकेट घेतोय. 100-200 रुपयाकडे बघू नका जीवाकडे बघा आणि जॅकेट घ्या आणि इथं आहे ना मस्ती करू नका. काय आता बरोबर की नाही? आपल्या ना जॅकेटला एक शिट्टी दिली असते. जर तुम्हाला काही इमर्जन्सी वाटलं शिट्टी वाजवायची एक गाईड तुमच्याकडे येणार. काय तुमचे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करणार. तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल की बाबा कुठे किती खोल आहे वगैरे कसं पोहायचं काय नाही ते सगळं तुम्हाला सांगणार. तुम्हाला उडी मारायची असेल कुठं उडी मारायची कारण कसं आहे पाण्याच्या आतमध्ये दगड कुठे आहे ते आपल्याला माहित नसतो. हे गावातले हे लोकल आहेत त्यांना माहिती त्यांचं आहे ना आधी जन्मापासून ते इथंच आहे त्यामुळे त्यांना प्रॉपर माहिती आहे. त्यामुळे ते जे नियम सांगतील ना ते फॉलो करा आणि तुमचा एन्जॉय करा. काही हे बघा हे आमची मासोळी बघा कशी पोहत्या. हा लाईफ जॅकेट घालून पोहते बघा आमची मासोळी कशी. हा आली आली वर आली वर आली. काही फुल राडा चाललाय आमचा. जय शंभू नारायण. हे काय गडा का आमचा प्लॅनिंग चालू आहे की ना कॅमेरा आतमध्ये घेऊन जायचं पण विषय काय आहे माहिती आहे का आत्ताच ते दादा बोलले की भाई काल परवा आहे ना 2-3 जणांचे कॅमेरे गेलेत आणि जे खाली गेलेत ना ते परत काय आलेच नाही. त्यामुळे ना आम्ही विचार करतो घेऊन जाऊ की नको. भले आपला वॉटरप्रूफ आहे पण रिस्क काय घ्यायची. बरोबर 1 महिना पण नाही झाला आपल्या कॅमेराला अजून. पण ठीक आहे बघूया आपण काहीतरी जुगाड करू. अंकुर काय म्हणतोय बघा का अंकुर काय म्हणतोय अंकुरचे शब्द. अंकुर पुन्हा पुन्हा प्रचार नकोय आपल्याला. पुन्हा काय बोलला एकदाच प्रचार वापस नकोय आपल्याला. बघा आता सूरज आता ओय ओय भाई त्याला आपण नल्ला समजलो होतो रे. यो तो भाई कलाकार निघाला. अरे यो भागात टॉपचा माणूस आहे. हा ना वायरमॅन MSCB अशी करंटची वायर अशी हातात पकडतो. गाईज रेकॉर्ड होते का गाईज. भाई आता जॅकेट घातलंय मी पण
कारण कॅमेऱ्यामध्ये शूट करायला जॅकेटवर मजा येते. खतरनाक हा, खतरनाक. आईला आम्ही तो घाबरलो होतो, म्हटलं दगडा वापरतो की काय, मारली. आई देखो लडका भाई वरन उडी मारतोय. आणि प्रॉपर इथे गाईड आहेत बघा. जो उडी मारतो ना सूरज आला इकडं, जो उडी मारतो ना त्याच्या बाजूला एक ना तिथे गाईड आहे. ठीक आहे, आता ह्यांनी उडी मारली, त्याला उडी मारली बघा. हे इकडे दुसरे चाललेत ना, हे एक गाईड आहेत, इकडे 2 गाईड आहेत. म्हणजे ना इथे तुमच्या आहे ना म्हणजे तुमची आहे ना पूर्ण जबाबदारी घेतली जाते. भाई दादाचं आहे ना वजन बघा. दादा वजन किती तुमचं? 120. दादाचं 120 वजन आहे भाई. आम्ही वरती जाताना 10 वेळा विचार केला, पण दादानं फुल कॉन्फिडन्सनं उडी मारली आहे का. दादा कसं वाटलं उडी मारलं? फक्त स्विमिंग यायला पाहिजे. अंकुर जलपरी सांग भलं. अंकुरची व्हिडिओ कशी वाटली? कशी वाटली अंकुरची उडी? अंकुरची उडी डेंजर उडी, माकड उडी, माकड. मी मारणार आहे आता भाई. तू ये प्रयत्न कर, प्रयत्न कर. वरती जा. अंकुर वर जा ना. काही जात आहे ना, सकाळी आम्ही निघालो होतो ना घरून, त्यावेळी मरणाची थंडी होती आणि आता ते गरमी. अंकुर भाऊ कशी आहे गरमी? सुख असते भाऊ. काही निव्वळ सुख, निव्वळ सुख पडला. अरे यो कार्यकर्ता पडला बघा इथं पाण्यात घसरून पडला. मेन किस्सा घ्यायचा राहिला, बाकी ठीक आहे असू द्या. फुल एन्जॉयमेंट झालेली आहे आमची. करतो ते मग. अंकुर कसं वाटतं तुला पोहून वगैरे? भारी वाटतंय ना आईला. आणि यो आपला सूरज काही पोहता येत नाही आणि वरनं उड्या मारतोय. तुम्ही पण अनुभव घ्या, या लाईफ एन्जॉय. काळ मांडवी वॉटरफॉल. काळ मांडवी वॉटर. काळ मांडवी वॉटरफॉल, जव्हार तालुका पालघर. यस. गडी आहे ना, काही होत मिशा काही सोडत नाही. मला असं वाटतंय ना, जाईपर्यंत मिशा हातात घेणार तू सगळ्या. स्काय हम इनका दोस्त है, हमको फांसी का सजा चाहिए. मित्रांनो, ते मागं बघू शकता, त्या मागच्या जे टप्पे आहे ना त्यामध्ये आपण होतो, जे 90 फूट होतं. ठीक आहे, इथे अजून एक आहे 25 फुटाचं. माझ्या बॅक साईडला बघू शकता, हे ना 25 फुटाचं आहे. ठीक आहे, आता इथं तर आपण नाही जाणार आता सध्या. आपण डायरेक्ट जाणार त्या खालच्या बाजूला. ते खालती बघू शकता एक मोठं तळ आहे. ठीक आहे, त्या मोठ्या तळ्यामध्ये आता आम्ही जाणार आहे. हे ह्यांचा टाइमपास गँग बघा आमची. प्रोटीन जिम आणि जिनियस. स्काय तर आता वैतागलाय ह्यांना, ह्यांच्या चला चला म्हणून निघतच झालं काय करणार. गाईज इथं विषय काय झाला माहिती आहे का? आम्ही इथं आहे ना काय करणार आहे, भेळ करणार आहे ना. हां, आम्ही भेळ करणार आहे. त्याला कांदा, टोमॅटो, लिंबू वगैरे आणायला सांगितलं आणि त्याला चाकू नाही आणला. तर इथं आम्हाला कुऱ्हाड भेटलं, डायरेक्ट कुऱ्हाड. ठेव कैसा आहे अंकुर भाई?
कैसा आहे कुराड झुकेगा नाही साला. बागा टॉपचा विषय. भाई धार पण मजबूत आहे. कैसा हे अंकुर एक राऊंड मारून येतात. हे अंकुर भाई. कसा आहे विषय नाही आपण ट्राय करून बघितला आपल्याला जमतंय की नाही. उसका नाम समके फ्लावर समझे क्या. कट जाएगा बाबू. गर्दन कट जाएगा हम काट देंगे गर्दन तो हमरी समझी का. उसके बाद हम नहीं चाहते. हम गलती किया है. हम गलती किया है. हम तुम्हारे साथ आके तुम टमाटा और कांदा नहीं काटोगे तो हम तुमका काटेंगे. दे टमाटर दे, चल. हा. कांदा आता भाई स्कायने घेतलेले हत्यार भाई आपलं. आपण आज कुऱ्हाडीने कांदा कापणार आहे. नियोजन 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 लावतो. हे असं मोबाईल खाली ठेवूया. आणि कापणार कशावर? अल्ट्रा एक नंबर लावची ले. चाकू आणायचा समीर कांदाची. काही चाकू तर नाही आणला पण आम्हाला इथं कुऱ्हाड भेटली. एकच कांदा आणला. कांदा पण संपला होता. आणलाय आणलाय चाकू नाही आणला म्हणलं. कांदा संपला होता एकच आणला. कांदे मोठा महाग आणला. झाले आहेत. बघू कांदा. कांदा बघा कांदा बघा भाई. आता हे नाही ना स्काय नाही जरा इथं नियोजन करेपर्यंत ना आम्ही जरा आहे ना पाण्यामध्ये धक्क्या मारून येतो. थांब नाही थांब. मी आहे ना कपडे चेंज करतो. सगळं कपडे करतो. हम सब करेगा बाबू. गाईज मित्रांनो आता आम्ही स्काय सध्या आमच्या जेवणाचं नियोजन करतोय आणि आम्ही इथे डबक्यामध्ये आलोय. आई जात आहे ना इथं मी पाण्यामध्ये आलो. इथं विषय काय माहिती का इथपर्यंत आहे ना आपण उभं राहू शकतो आणि इथनं डायरेक्ट खाली आहे ना खोल आहे. हां आणि त्या साईडला 30 फूट खोल आहे. ठीक आहे आणि इथं माझ्या बॅक साईडला आहे ना 15 फूट खोल आहे आणि या साईडला 4 फूट खोल आहे. अंकुर भाई आमचा बघा. लाईफ जॅकेटचा हाच एक फायदा आहे की भाई लाईफ जॅकेट एकदा तुम्ही घातलं ना टेन्शन नाही घ्यायचं. डायरेक्ट नुसतं पाण्यात पडून राहायचं. भावा राहुल शेठ आलेले आहेत. राहुल शेठ. राहुल शेठ. तर मित्रांनो पाऊन वगैरे झालंय आता आमचं. सूरज भाऊनी नियोजन केलेलं भेळचं. बघूया आपण कशी बनते भेळ. चालू आहे नियोजन इथं. ते मुरमुरा दे बॅगेतून. कांदा चिरण्याचं श्रेय ना. श्रेय क्रेडिट. कांदा चिरण्याचं श्रेय तुम्हाला जाते. सूरज भाऊ टॉपचा विषय. टॉपचा जास्त नको बोलू. एकच कांद्याची पॉवर आहे ना. हो, कांदा मोठा होता भाऊ. आमचा वाडगा आहे. कांदा बटाटे ठेवतो ना आम्ही. एकच कांदा होता पण मोठाच भेटला. काय योगा आहे बघा. तर मित्रांनो मी फिरू का जरा कॅमेरा. अमोल माचो आणि जॉकी. लक्स. आणि जॉकी. आणि जॉकी दाखवू का तुम्हाला गाईज. वॉन्ट टू सी. याच्यात थोडी देखो ना गाईज. याच्यात थोडी लसूण. दिसतं का गाईज. दिसतं का गाईज मागे. अरे अरे टावेल घातलाय. कोणाकोणामध्ये. तर मित्रांनो आता काळा मांडवीचं आमचं आहे ना जे नियोजन होतं ते ना पूर्ण झालेलं आहे आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. काळा मांडवीचा सगळ्यात कडू सत्य म्हणजे हेच आहे की इथं मजा मस्ती तर होते पण परतीचा प्रवास आहे ना एवढा अवघड होऊन जातो ना पोहल्यानंतर वगैरे. बेकार हालत लय बेकार होते. काय कसा होता आजचा एक्सपिरियन्स तुझा. नो वर्ड्स. यायला लागते की नाही. या लागते. अंकुर एक नंबर भावा. कसं वाटलं. भारी. बस एवढंच बोल. आणि खूप सुंदर अनुभव आहे. तुम्ही पण एकदा अनुभवा हा क्षण. मांढरदेवी. मांढरदेवी नाही काळ मांडवी. मांडरी. नॉट काळ मांढरी नाही रे बाबा. काळ मांडवी. आई आल्यापासून इथनंच आमचं सगळं रडगाणं चालू आहे. काळ मांडवी वॉटरफॉल. तर ऍक्च्युली मला नाव माहिती होतं. हे जस्ट जोक म्हणून केलं मी. ठीक आहे चालेल असू द्या. आजची आमची मजा मस्ती जर तुम्हाला आवडली असेल, आमचं ॲडव्हेंचर जर तुम्हाला आवडलं असेल
तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा भावांनो, कसं आहे याच लागते. चला, जय महाराष्ट्र, धन्यवाद. हाय गाईज, मी अंकुर पवळे, हा माझा भाऊ स्काय वालेकर, हॅलो, आणि हा भाऊ सूरज जाधव, हाय, आणि हा आमचा भाई. आम्ही आलोय, कुठं आलोय? काळमांढरी वॉटरफॉलला. जवळ अतिशय उत्तम असा वॉटरफॉल आहे. देणे निसर्गाचे म्हटल्यावर हे निसर्गाने देणे आहे. कुठे चालू झाला. काय सूरज, कसं वाटतं भावा? जिंदगी जिंदाबाद भावा. आता मी विचार करतो इथे कुठल्या तरी पोरींकडे जाऊन सनस्क्रीन मागू.